नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल मशीन हा चॅप्टर अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम सिंपल मशीन म्हणजेच साधी यंत्रे. तर या यंत्रांचा आपल्याला उपयोग काय? तर दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत, कमी श्रमाने आपण अधिक कामे व्हावी यासाठी जी साधने वापरतो, त्या साधनांनाच यंत्र किंवा मशीन्स असं म्हटलं जातं. तर मग व्हॉट इज मीन बाय मशीन असा जर मी प्रश्न केला तर काय? डिव्हाइस विच आर यूज टू गेट मोर वर्क डन इन लेस टाईम अँड लेस एफर्ट्स आर कॉल्ड मशीन. बघा, शॉर्टकटमध्ये कमी वेळेत कमी श्रम आणि अधिक काम यासाठी जी साधन वापरतो त्यांना आपण यंत्र म्हणतो. तर 12.1ची डायग्राम व्हेरियस काइंड्स ऑफ टास्क म्हणजे विविध कामे करणारे जे तिथे दिसत आहे आपल्याला. तर वेगवेगळ्या साधनाने तिथे कामे पूर्ण केली जातात. तर आपल्या नेहमीच्या वापरामध्ये उदाहरणार्थ एक नेल कटर हे जर सर्वांच्या घरी असतं, त्याचं जर उदाहरण घेतलं तर हे सुद्धा सिंपल मशीनचंच उदाहरण आहे. तर अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरणं इथे दिलेले आहे. द नेल कटर, द बॉटल ओपनर विल यूज टू पुश the load shown in the picture are all machines. They have only one or two parts and simple and easy structure. बघा, त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते खूप इझी असतं, म्हणजे सहज ते हाताळता येण्यासारखं असतं. सच मशीन आर कॉल्ड सिंपल मशीन. म्हणजेच काय? तर एक किंवा दोन भाग ज्या यंत्रामध्ये दाखवले जातात आणि त्याची जे वापर असतो किंवा त्यांची रचना असते ती साधी आणि सोपी असते, अशा यंत्रांनाच आपण सिंपल मशीन किंवा साधी यंत्र असं म्हणतो. तर व्हॉट इज मीन बाय सिंपल मशीन असा जर प्रश्न केला तर मशीन्स हॅव, बघा, मशीन्स हॅव वन और टू पार्ट्स अँड अ सिंपल अँड इझी स्ट्रक्चर आर कॉल्ड सिंपल मशीन. ज्या मशीनमध्ये एक किंवा दोन भाग असतात आणि त्यांचं जे स्ट्रक्चर असतं किंवा रचना असते ती साधी आणि सोपी असते, त्यालाच आपण सिंपल मशीन असं म्हणतो. कॉम्प्लेक्स मशीन. आता आपल्याला कॉम्प्लेक्स मशीन काय, म्हणजे जे काही व्हेरियस मशीन्स असतात त्यामध्ये जे यंत्र असतं तेथे अनेक भाग वापरून ते काम पूर्ण करतं, तिथे जे मशीन्स असते त्याला आपण कॉम्प्लेक्स मशीन असं म्हणतो. तर these machines have many parts which carry out many process for completing a task. म्हणजे जे काम पूर्ण करण्यासाठी त्यात अनेक प्रक्रिया होतात. मेनी प्रोसेस फॉर कम्प्लिटिंग. शब्द कम्प्लिटिंग दिलेला आहे तिथे, म्हणजे काम पूर्ण करण्यासाठी. For this purpose, the parts are joined to one another. Therefore, these machines are called complex machine. 12.2ची डायग्राम बघा, व्हेरियस मशीन्स. तुम्ही आता सर्व जण सायकल चालवत असाल तर सायकल ही कॉम्प्लेक्स मशीनचं उदाहरण आहे. त्यामध्ये किती पार्ट एकमेकांना जोडलेले असतात, जॉईंट टू वन अनादर, आणि नंतर आपण ते पायडल मारून चालवतो, म्हणजे क्रिया ही पूर्ण होते. तर हे कॉम्प्लेक्स मशीनचं उदाहरण. तसे जे व्हेकल्स आहे किंवा मिक्सर आहे, शिलाई मशीन आहे, व्हीलचेअर आहे, हे सर्व कॉम्प्लेक्स मशीनचेच एक्झाम्पल आहे. तर मग कॉम्प्लेक्स मशीनची डेफिनेशन, मशीन्स हॅव मेनी पार्ट्स विच कॅरी आउट मेनी प्रोसेस फॉर कम्प्लिटिंग अ टास्क आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन. बघा, आपण सिंपल मशीनमध्ये वन और टू पार्ट्स यूज करून जी मशीन तयार होते आणि त्याचं स्ट्रक्चर हे खूप इझी असतं किंवा सोपं असतं, त्याला आपण सिंपल मशीन म्हटलं होतं. तशाच प्रकारे उलट एक किंवा दोन नाही तर खूप जास्त भाग एकत्र येऊन वेगवेगळ्या प्रोसेस तयार होतात, प्रोसेस कंप्लीट करून त्याचं जे कार्य किंवा जे काम आहे ते कंप्लीट होतं, त्यालाच आपण कॉम्प्लेक्स मशीन असं म्हणतो. सिंपल आणि कॉम्प्लेक्स मशीनच्या दोघांच्या डेफिनेशन एकदम पाठ करून ठेवायच्या. इथे बघा, इन अवर डे टू डे लाईफ वी यूज सिंपल और कॉम्प्लेक्स मशीन डिपेंडिंग अपॉन अ टास्क टू बी कॅरीड आउट अँड द टाईम अँड एफर्ट्स रिक्वायर्ड टू डू इट. आपल्याला तर तेच पाहिजे, कमी वेळेत कमी श्रमात आपलं जे काम आहे ते साध्या पद्धतीने किंवा मग गुंतागुंतीचं जे काही असेल किंवा जे कॉम्प्लेक्स शब्द इथे आलेला आहे की आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
सिंपल मशीन आणि कॉम्प्लेक्स मशीन यामधील डिफरन्स हा बघितला आणि या म्हणजे सिंपल आणि कॉम्प्लेक्स मशीनचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये कामाच्या स्वरूपानुसार आपले टाईम किंवा आपलं जे एफर्ट्स किंवा श्रम हे वाचावे किंवा कमी वेळ लागावा याच्यासाठी त्यांचा वापर आपण करतो. म्हणजे सिंपल आणि कॉम्प्लेक्स मशीन यांचा वापर आपण नेहमी आपल्या जीवनामध्ये करत असतो. तर अशाच प्रकारे आजचा जो होमवर्क आहे ते शब्दार्थ हे जे स्पेलिंग दिलेले आहे ते पाठ करायचे आणि त्याखाली कॉम्प्लेक्स मशीन आणि सिंपल मशीन या दोघांची डेफिनेशन ही तुम्ही लिहायची आपल्या होमवर्कच्या वहीमध्ये आणि पाठसुद्धा करायची आहे.